श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 13 मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. या एकादशीच्या दिवशी आपल्याला, कारण की आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण की बघा, धार्मिक मान्यतानुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णुदेवांना तुळस, पंचामृत आणि पिवळी फुलं आवर्जून अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये धनप्राप्ती होते. त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करते. प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यास संपत्ती आणि समृद्धीस देखील वाढ होते. या एकादशीला अचला एकादशी, त्याचप्रमाणे जलक्रीडा एकादशी असं देखील म्हटलं जातं. अपरा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्याभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांना शांती प्राप्त होते. अपरा एकादशीच्या दिवशी दानाला खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी तुम्ही गहू, डाळ किंवा तांदूळ, इतर धान्य जे आहे तर ते दान करू शकता. यामुळे घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता ही भासत नाही आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा खास, विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात. यामुळे किंवा मग नवीन कपडेसुद्धा तुम्ही दान करू शकता. यामुळे भगवान श्रीहरी विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही, उन्हाळा आहे, सोबतच ऊन चालू आहे आणि जे गरजू व्यक्ती असतात तर त्यांना चप्पल, बूट दान करू शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी, अडथळे, संकटे आहेत तर ते हळूहळू करत दूर होतील. एकादशीच्या दिवशी तहानलेल्याला पाणी देणं किंवा पाण्याचं भांडं दान करणं हे अत्यंत खूप शुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये आवर्जून काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. म्हणूनच उद्या अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल, परंतु सकाळी उंबरठ्यावरती ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. परंतु आपल्या घरामधलं जे काही 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड स्वरूपात आगमन होणार आहे. तर आता उंबरठ्यावरती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे, नेमकी कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. त्याचबरोबर कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या अपरा एकादशी, वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवाचे आभार मानायचे आहे. आपल्याला मनामध्ये नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे आणि आपल्याला
छान अशी आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची आहे. त्यानंतर आपल्या घरामधलं जे काय पारोस आहे तर ती झाडलोट आपल्याला करून घ्यायची आहे. स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमूत्र जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं. तुम्हाला जर शक्य असेल या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा किंवा एखाद्या पवित्र नदीवरती जाऊन स्नान करा. काय आपल्याला एक यथाशक्तीप्रमाणे दान जे आहे तर ते देखील करायचं आहे. आता हे दान केल्यामुळे आपले पितर जे आहे, पूर्वज जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा मग काळे वस्त्र सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. यानंतर सर्वप्रथम आपल्याला भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे. यानंतर पूजेची जी काही जागा आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि त्यांची मूर्तीचं आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं. भगवान श्रीहरी विष्णुदेवांना पिवळं चंदन, पिवळी फुलं, अष्टगंध आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांना आवर्जून तुळशीची मंजिरी, तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. सोबतच पंचामृताचा नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची. तसेच या दिवशी माता तुळशीच्या पूजनाला सुद्धा खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. यानंतर आपल्याला एकादशी व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा आपल्याला किमान 108 वेळा जप करायचा आहे किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी दिवसभर हाती काम मुखी राम आपण म्हणतो ना तसं तुम्ही मनामध्ये नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून 1 वेळा पठण करा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम जे आहे तर ते सुद्धा पठण करा. ज्यांना आता हे बसून सेवा करणं शक्य नाही आहे त्यांनी मोबाईलवरती यूट्यूबला लावून दिलं आणि नुसतं श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. यानंतर आपल्याला शेवटी आरती करायची आहे, प्रसाद वाटप करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं ज्या काही कळत न कळतपणे चुका झाल्या असेल, भूल झाली असेल तर त्याबद्दल आपल्याला क्षमा याचना प्रार्थना भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला करायची आहे. संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे. रात्रीत आपल्याला किमान 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारणं वेळामध्ये आपल्याला सोडायचं आहे, म्हणजे व्रत सोडायचं आहे. अपरा एकादशीचं व्रत सोडल्यानंतर दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा एखाद्या छोट्या मोठ्या मंदिरामध्ये जाऊन धान्य, फळे, कपडे किंवा आपल्याला झेपल असे पैसे दान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार द्वादशी तिथीला दान केल्याने जीवनात धन आणि अन्नाची कधीच उणीव, चणचण, कमतरता ही आपल्याला भासत नाही. सोबतच समृद्धी घरामध्ये वाढत जाते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर बघा, हा उपाय आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. म्हणूनच आपल्या घराला, आपल्या दरवाजाला, आपल्या उंबरठ्याला केंद्रबिंदू जो आहे तर तो मानला जातो. आपल्या घरामध्ये येणारी कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट असेल तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश करत असते आणि म्हणूनच जेव्हा अशा विशेष तिथीला आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काही असे छोटे मोठे प्रभावशाली सेवा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे, दोष आहे, अलक्ष्मी असते तर ती घरातून काढता पाय घेऊन निघून जाते. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हे जल जे आहे तर ते आपल्या मुख्य मेन प्रवेशद्वारावर
द्वारावरती, त्याचबरोबर उंबरठ्यावरती आपल्याला बाहेर थोडंसं शिंपडून घ्यायचं. असं हे हळद घातलेलं पाणी जे आहे तर ते उंबरठ्यावरती आपल्याला शिंपडायचं, उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, तर ती घरामधनं काढता पाय घेऊन निघून जाते. घर स्वच्छ आपल्याला कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आपला उंबरठा जो आहे तर तो पुसून काढायचा. दरवाजा जो आहे तर तो देखील पुसून घ्यायचा. बाहेरची जागा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. त्याचबरोबर अपरा एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाका, गुलाबजल टाका किंवा मग साधं पाणी घातलं तुम्ही तरी देखील चालणार आहे. थोडक्यात आपल्याला याचा गंध तयार करून घ्यायचा आणि आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे ना, तिथे बरोबर मधोमध आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. व्यवस्थित काढायचं आहे. व्यवस्थित म्हणजे आपल्याला स्वस्तिकमध्ये 4 डॉट द्यायचे आहे. साईडला 2-2 लाईन ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहे. कारण की ज्यावेळी आपण स्वस्तिक काढतो ना आणि साईडला लाईन देतो त्यावेळी त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. कारण की स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं आसन मानलं जाते. त्याचबरोबर स्वस्तिकला माता लक्ष्मी स्वरूपसुद्धा मानलं जातं. जेव्हा आपण कुंकवापासून आपल्या मेन मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती स्वस्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही प्राप्त होत असते. त्याचबरोबर धनलाभाचे योग जे आहे तर ते सुद्धा जुळून येत असतात. आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती स्वस्तिक बनवल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे प्रसन्न होते आणि तिचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो, आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याचबरोबर हे स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो घरामध्ये वाढत राहतो. त्याचबरोबर एक स्वस्तिक आपल्या मुख्य मेन प्रवेशद्वारावरती सुद्धा काढून घ्यायचं. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून आपल्याला टाकायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. काही कारणास्तव तुमच्याकडे जर आता मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही रोजच्या देवपूजेसाठी जे वापरता ते घातलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा मग काळी मोहरी टाकायची. आपल्याला एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं. त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे. त्या तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, कोरडं, ओलं नाही. तर यानंतर आपल्याला दिवा जो आहे, पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. आता ही प्लेट आपल्याला उचलून आपल्या मुख्य मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतो, जी आपली उजवी साईड असते ना, तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. प्रयत्न करून सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. कारण की असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तापासून 9:30 वाजेपर्यंत कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा असा हा दिवा आपण मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो, माता लक्ष्मीचा स्वागत करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये राहतं. तर आपल्याला त्या दिवा आपल्या मेन उंबरठ्याजवळ आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि उंबरठ्याला देखील नमस्कार करायचा आहे. आपल्या उंबरठ्यावरून आपल्याला तो दिवा ओवाळून घ्यायचा आणि सांगितल्याप्रमाणे तिथेच तुम्हाला बाहेरच्या साईडनं ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. ज्यांना सकाळी नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी हा उपाय 6:30 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर मसाल्यामधली दालचिनीची जी स्टिक असते
काडी असते दालचिनीची तर ती टाकायची आहे, किंवा तुमच्याकडे जर पावडर असेल दालचिनीची तर ती चिमूटभर टाकायची आहे. सोबतच एक वेलची आणि एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि नंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर. आता हे साहित्य दिव्यामधलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जे काय वात असेल, जे काय आपण दिव्यामध्ये मोहरी हे साहित्य घातलेलं आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये दाबून टाकायचं आहे. अशा पद्धतीने हा उद्याच्या दिवशी उपाय जो आहे तर तो अपरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.